नंतर थेट जाऊयात उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांशी संवाद साधतात। पण मिळायला लागलेलं वेतन मिळायला लागलेलं आहे आणि आम्ही रुजू झालेलो आहोत अशा प्रकारे त्यांनी पण सांगितलं। या सर्व लाभार्थ्यांना त्यांचे लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळावेत याची खात्री करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रीयवादी हेल्पलाईन नावाचा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि तेच आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत तमाम माझ्या बांधवांना माझ्या भगिनींना ते कळावं त्याकरता ही खरं तर प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे। अनेकदा शासकीय योजना असतात परंतु त्या लोकांच्यापर्यंत पोहोचल्या जात नाही, त्याचा लाभ ज्यांना मिळायला पाहिजे त्यांचा लाभ त्यांना मिळत नाही आणि त्या योजना उपलब्ध आहेत का नाही हे पण बऱ्याचदा माहिती नसतं। पारंपरिक जाहिराती पद्धतीनं मर्यादा असतात, काही आपण जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणावर करतो तिथंही पैसा खर्च करतो परंतु त्याच्यातले सगळेच बारकावे लाभार्थ्यांना समजतात अशातला भाग नाही। बऱ्याचदा ते डोक्यावरून जातात आणि त्याच्यामुळं हा सगळा खटाटोप करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे। एकंदरीतच अनेकदा आपल्याला माहिती आहे की आत्ता आपण जे काही छोटी क्लिप दाखवली त्याच्यामध्ये आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया सोपी आणि वापरकर्ता अनुकूल मोफत आणि जलद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। महाराष्ट्रीयवादी हेल्पलाईन यासाठीच खऱ्या अर्थाने बनवलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे नंबर पण तसा लक्षात राहण्यासारखा आहे 9861717171 त्याच्यावर 9861717171 हा नंबर तसा एकदा म्हणजे बाकीचे नंबर थोडेसे ऑड असतात, हा लक्षात राहण्यासारखा एकदा दोनदा थोडासा पाठ करण्याचा प्रयत्न केला तर 9861717171 अशा प्रकारचा हा नंबर आणि या नंबरवर कॉल करण्याची गरज नाही, फक्त आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर एक संदेश तुम्ही पाठवा ह्या व्हॉट्सॲप नंबरवर आणि एक स्वयंचलित चॅटबॉट तुम्हाला विचारेल की तुम्हाला इंग्रजी हिंदी आणि मराठी या 3 भाषांमध्ये तो मार्गदर्शन करेल। तो तुम्हाला तुमच्या गरजानुसार मार्गदर्शक मदत किंवा तक्रार